जालन्यात 134 वर्षांची परंपरा असलेल्या धुलिवंदन हत्ती रिसाला समितीच्या वतीने आज वाजत गाजत रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे। सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात जालना शहरातील नागरिक या उत्सवात सामील झाले होते। हे हत्ती रिसाला समितीचे 135वे वर्ष असून या परंपरेत शहरातील रस्त्यांवर फिरत प्रतिकात्मक हत्तीवरून फुलांची बरसात केली जाते। त्यानंतर हत्तीवर बसलेला राजा हा नागरिकांना प्रसाद म्हणून रेवडीचं वाटप करतो। ही मिरवणूक पुढे सरकल्यानंतर मागे कुणीही रंग खेळत नाही। ही जुनी प्रथा असून आजही या परंपरेनुसार शहरातील नागरिकांनी मिरवणुकीत सहभागी होत फुले, कोरडा रंग, गुलाल उधळत धुळवड साजरी केली। करायचं सांगा का मला सांगा काय परंपरा आहे आणि किती वर्षापासूनची परंपरा आणि काय सायलेंट राहा। सर्वात अगोदर होळी आणि धुळीवंदनच्या सर्व जनतेत आमच्या समितीतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि धुळीवंदन हत्ती रिसाला समितीतर्फे सर्व शहरातील नागरिक इथं उपस्थित ह्या सर्वांचं धुळीवंदन हत्ती रिसाला समितीतर्फे स्वागत करतो। दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी पाणी टंचाई खूप कमी आहे। घाणेवाडी धरणामध्ये 30 ते 32% पाणी असल्यामुळं आमच्या समितीने जे असे ठरविले की ह्या वर्षी पाण्याचा उपयोग टाळून फक्त कोरडा गुलाल आणि फुलं लावून होळी साजरी करण्यात यावी। तर काल आम्ही अशीच होळी साजरा करण्यात आली, गुलाल लावला आणि फुलं उधळून साजरी करण्यात आली। आता मिरवणूक 5-10 मिनिटात सुरू होणार आहे। 135वे वर्ष धुळीवंदन हत्ती रिसाला समितीचं आहे। आता 10 मिनिटात मिरवणूक सुरू होणार आहे। याची पार्श्वभूमी अशी आहे की 15 ते 20 दिवस अगोदर रंगण खेळायचे होळी। तर हे 1889ला आवळे, गाजरे, अग्रवाल, निर्वे, भवर ही जिथली जी कंपनी आहे 135 वर्ष अगोदर हे जमा झाले आणि त्यांनी असं एक हे केलं कानून की हत्ती आपण काढू, भारत माता काढू, प्रधान असतो आणि ज्या रस्त्याने मिरवणूक गेली त्याच्यानंतर कोणी कोणाच्या अंगावर रंग टाकीत नाही। आणि तीच परंपरा 135 वर्ष झाली आज तागत चालू आहे। आणि राजा जे रेवडी जनतेला फेकतो आणि ते प्रसाद म्हणून जनता त्याचं ग्रहण करते। आणि माझी सर्व जनतेला अशी विनंती, आता मिरवणूक 10 मिनिटात सुरू होणार आहे, तर सर्व जनतेने सहभागी होऊन शांततेने बगर नशा पाणी करून मिरवणुकीत सामील व्हावे आणि शांततेने मिरवणूक पार पडेल अशी अपेक्षा बाळगतो मी। खेळणं केव्हा बंद होतं असंही सांगतात की बाबा ज्या ठिकाणी राजा जातो हां, ही जी 135 वर्षाची परंपरा असलेली ज्या गल्लीतून आणि ज्या ठिकाणाहून राजा गेला त्याच्या पाठीमागं रंग कोणी कोणाच्या अंगावर टाकीत नाही। हे 135 वर्षाची परंपरा आज तागत तीच लागू आहे।